कळवण न्यूज। कळवण तालुक्यात गेल्या अनेक महिन्यापासून अवैध वाळू मुरुम चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून त्यांना महसूल विभागातीलच काहींचा अर्थपूर्ण पाठिंबा असल्याची चर्चा होती। या प्रकरणी शेतकरी नागरिकांनी तक्रार करून देखील दुर्लक्ष होत असल्याचं समजते। दरम्यान या प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर कश्मीरा संखे या ॲक्शन मोडवर आल्यानं 5 वाहनावर धडक कारवाई करण्यात आली आहे। कळवण तालुक्यातील गिरणा, पुनद, पांझरा, बेहडी या नदीवर अनेक ठिकाणाहून अवैध वाळू उपसा सुरू होता। सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी 5 वाहनांवर कारवाई करीत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे। शासकीय घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना व विकास कामाच्या नावावर महसूल विभागातील काही दलाल व कर्मचारी आणि इतर अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करून बिनबोभाट अवैध वाळू उपसा रात्री अपरात्री सुरूच असल्याची चर्चा होती। मात्र तक्रार थेट नवनिर्वाचित सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडेच काही शेतकरी व नागरिकांनी केल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर कश्मीरा संखे यांनी ही कारवाई केली आहे। मुद्देमालासह जप्त केलेली वाहने जुने तहसील कार्यालय येथे लावण्यात आले आहेत। या धडक कारवाईमुळे अवैध वाळू व मुरुम उत्खनन करणाऱ्या चोरट्यांचे धाबे दणाणले आहे। कळवण आणि परिसरातील ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कळवण न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।